मित्रांनो पोहोचलेलो आहे घरावर. मान्सून मधला 6वा गड कंप्लीट. मित्रांनो मस्त गड चढल्यावर गरम गरम चहा आणि खूप दुसरं काय मित्रांनो. आज आहे आपला सोमवार. आपला सोमवार म्हणजे आपल्या ट्रेकिंगचा वार. आणि आम्ही आज चाललोय विसापूरला. आम्ही म्हणजे आमच्या बरोबर आज पार्टनर आहेत माझी बहीण आणि माझी बायको. दोघांना मी इन्स्पायर केले माझ्या व्हिडिओज थ्रू. सर्वात मोठी गोष्ट माझ्याकरता, कारण दोघेही ट्रेकिंगच्या अजिबात विरोधात असतात. त्यांना ट्रेकिंग आवडत नाही हा प्रकार. पण माझे व्हिडिओज बघितले, त्यांना वाटलं की आता नेचर खूप चांगलं आहे आणि लकीला पाऊस कमी आहे. ते ऍक्च्युली माझ्या बरोबर नाही, माझ्यावर निगराणी ठेवायला येत आहेत. कारण रेड अलर्ट म्हणल्यावर त्या थोड्या घाबरल्या की रेड अलर्ट मध्ये हा कुठे चाललाय ट्रेकिंगला. पण त्यांना मी सांगितलेलं की पुण्याचं हवामान खातं म्हणजे जेव्हा रेड अलर्ट सांगतं तेव्हा एक्झॅक्ट ऑपोजिट असतं, तेव्हा पाऊस बिलकुल नसतो. आणि काल होता पाऊस, पण काल दुपारनंतर एकदम कोरडे. हे बघा, पूर्ण रस्ता कोरडा आहे. सो आता मी माझ्या बहिणीला घ्यायला चाललेलो आहे. बहीण रेडी आहे. हा मध्येच फोन आलाय. हॅलो हॅलो. हा मी ब्रिज पाशी. आवरलं तुझं? ठीक आहे ठीक आहे, चालेल. बाय. आवरली आहे आता. त्यामुळे आज ट्रेकला खूप मजा येणार आहे, कारण आज आम्ही चौघं आहोत. ट्रेकिंगची सवय पाहिजे. ट्रेकिंगची सवय सगळ्यांनाच पाहिजे, वीक मधून एकदा. आणि हा माझा सोमवारचा पंडा काय, सगळ्यांना सोमवार खूप बोरिंग जातो. म्हणजे विकेंडला मस्त मजा करतात, सोमवारी जायला कामाला खूप त्यांना जीवावर येतं. सो मी सोमवारचा फंडा चेंज केलाय. मला जमतं म्हणून चेंज केलाय, कारण जसं आपला बिझनेस आहे तो आपण आपल्यानुसार थोडा वेळ काढू शकतो. म्हणून म्हणलं सोमवार थोडा आपण एक्साइटिंग करूया लाईफ मधला. म्हणजे आपला शनिवार रविवार सोमवार 3 दिवस खूप बेस्ट होते. म्हणून मी आज सोमवारचा फंडा काढलाय. आणि आज पाऊस थोडा कमी आहे, त्यामुळे ते आपण थोड्याशा म्हणलं ठीक आहे आज पाऊस कमी, आपण जाऊ शकतो. त्यामुळे फायनली प्लॅन आपला झालाय. कारण कसं मुलींचं कसं असतं, आदल्या दिवशी सगळे म्हणतात मी येणार मी येणार, पण नेक्स्ट डे बरोबर ऐन टाइमला कल्टी मारतात. पण लकीली असं झालेलं नाहीये माझ्या केसमध्ये. सो आज आपला ट्रेक होणार आहे मजेशीर. 3 मुली आणि मी. मुलं तर काही येत नाहीत, मुलींनाच घेऊन चाललोय ट्रेकिंगला. चांगली आहे पण. हे आहे मळवली ट्रेन स्टेशन. जी लोक ट्रेननी येतात विसापूरला त्यांना इथं उतरावं लागतं आणि इथून विसापूरची वाट पकडावी लागते.
असून गर्दी बघ तरी कमी पूजा. शुगर कॅन ज्यूस आहे ना. हा तुम्ही पिऊन चला. लोहगड अरे आपण चुकलोय का? लोहगड हे काय विसापूर फोर्ट. हे बघ ना समोर. लोहगडावर पोहोचलो. हा लोहगड आहे ना. विसापूर कुठे? तो समोरचा का? मॅपमुळे थोडासा गोंधळ झाला. मग आम्हाला त्या दादांनी सांगितलं की हॉटेल विराज हे विसापूरच्या पायथ्यालाच आहे. तिकडे गाडी पार्क करा आणि तेथून तुम्ही चालायला सुरुवात करा. माझ्याकडे ठेवते. कारण आम्हाला जायचं होतं विसापूरला. आम्ही चुकून गेलो लोहगडावर. एक्झॅक्ट समोरच आहे आणि 500 मीटरच्या अंतरावर लोहगड आहे. हा विसापूर. म्हणे मी ट्रेक करणार. हे आलं ट्रेक करायला. आलं तर बघा थंडीने कुडकुडलेत. मित्रांनो मी खरं सांगतो, ट्रेक तुम्हाला भरपूर करायचे असतील एकटं फिरा. या बायकांना घेऊन आलो ना आपली पण बट्ट्यापोळ होतात. पटपट उडकत नाही. थंडी बघून कुडकुडतात. पाऊस बघून त्यांना नको वाटतं. भयानक वार आहे. आणि यांना ट्रेक करायचं पण. या आजींकडे आम्हाला रेनकोट भेटलाय नशिबाने, नाहीतर आमची हालत खराब झाली होती. ओपन करून बघते. चांगला असेल तर घे. तिकडे मित्रांनो आम्ही रेनकोट आणायला विसरलेलो आणि इथला पाऊस बघून इथं नेमकं आजीत रेनकोट पण भेटले. विराज फार्ममध्ये पार्किंगची जागा पण भेटली. मी तुम्हाला रेकमेंड करतो की विराज फार्ममध्ये या. जसं विसापूर किंवा लोहगडला या. तर पार्किंगची सोय पण आहे, रेनकोट पण भेटतील, खायला आहे, सगळं आहे, स्विमिंग पण आहे. हे बघा त्यामुळे वन डे स्टेला खूप मस्त स्पॉट आहे. काय होतं का तुला? अरे यार मी जॅकेट आणलं होतं आईकडे विसरलं माहिती का. हो खरं नाही भिजवायला नको. हे सर्वात चांगलं. मित्रांनो असला मरणाचा वार आहे ना, इतका मरणाचा वार आहे. छत्र्या आणलेला काही यूज नाही छत्र्यांचा. खूप वार आहे. नेमकं माझ्या बहिणीने जॅकेट विसरलं घरी काही गडबडी. पण वातावरण बघा येऊपर्यंत असं वाटलं त्यांना की काय आलोय. पण जेव्हा आपण एंट्री करतो त्या गडाच्या क्षेत्रामध्ये किंवा मूडच बदलतो सगळ्यांचाच. त्यामुळे एक मस्त एक्सपिरियन्स होईल. मला सगळ्या बायका म्हणत होत्या, ते माझ्याबरोबर ज्या तिघी आल्यात की सोमवारी करू नकोस, कारण सोमवारी आमचे उपवास आहेत. श्रावण सोमवार पहिला सोमवार आहे. पण मी म्हणलं एकदा ठरवलं आपण जर सोमवारी करायचा तर ते कशाला उगाच मध्ये मोडायचं. ठीक आहे नेक्स्ट वीकमध्ये मंगळवारी जाऊ. पण बरोबर आहे सोमवारी त्यांना पण खायला प्यायला मिळत नाही आणि त्यांना बाहेर आलं की भूक लागते जास्त सगळ्यांनाच. त्यामुळे सर्वात खुश झाले की माझी बायको आली माझ्याबरोबर ट्रेकला. सर्वात मला आनंद झाला त्या गोष्टीचा.